विधिमंडळ पक्ष आमदार खासदारांचा असतो, दरवेळी तो 5 वर्षांनी नव्याने स्थापन करण्यात येतो। त्यामुळे केवळ विधिमंडळ पक्षाच्या आधारे आमदार खासदार कोणासोबत या आधारावर निर्णय होता कामा नये आणि ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कोणासोबत आहे हे पाहायला हवं होतं। आता कपिल सिब्बल यांना हे मांडावं लागेल सर्वोच्च न्यायालयासमोर की ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर पार्टी संघटनेच्या पक्ष घटनेनुसार आमच्यासोबत होतं हे कपिल सिब्बल सांगतात आणि म्हणून ते आता राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा उल्लेख करतात, शिवसेनेच्या त्यामधील मिनिट्स ऑफ मीटिंग्सचा उल्लेख करतात। परंतु आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की निवडणूक आयोगाने मात्र म्हटलंय की यांची पक्ष घटनाच आमच्या रेकॉर्डवर नाही, त्यामुळे पक्ष घटनेनुसार पक्षाची संघटना काय ते आमच्याकडे रेकॉर्डवर नाही, ते आम्ही ठरवू शकत नाही। पक्ष संघटना कुणासोबत आहे, एकनाथ शिंदेंसोबत आहे की उद्धव ठाकरेंसोबत आहे हे आम्ही ठरवू शकत नाही। आणि आपल्याला आठवते की त्यावेळी ॲफिडेव्हिट जमा करायला सांगितले होते निवडणूक आयोगाने, म्हणजे निवडणूक आयोगाने एक प्रकारे हे दाखवलेलं आहे औपचारिकरित्या की आम्ही दुसरी टेस्ट तपासून पाहण्याचा प्रयत्न केला, आम्ही दुसरी टेस्ट करण्याचा प्रयत्न केला की पार्टीची संघटना कोणासोबत आहे, पदाधिकारी कोणासोबत आहेत आणि त्यावेळी त्या आधारे सुद्धा निर्णय करणं शक्य नव्हतं। आणि मग शेवटी सर्वात जो तिसरा आणि शेवटचा पर्याय दिसतो तो म्हणजे आमदार खासदार कोणासोबत आहेत आणि त्या आधारे पक्ष कोणाचा आहे याचा निर्णय घेण्यात आला, हे इलेक्शन कमिशनने आपल्या निकालात म्हटलंय। कपिल सिब्बल म्हणतात की इलेक्शन कमिशननी हा निर्णय करण्यापूर्वी ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, पार्टी संघटना आणि पक्ष पदाधिकारी तपासायला हवे होते कोणासोबत आहेत आणि आता ते मानतायत की पक्ष संघटनेचे पदाधिकारी, पार्टी स्ट्रक्चर हे आमच्यासोबत होतं। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काय झालं, त्या बैठकीत ठराव काय झाले, मिनिट्स ऑफ मीटिंग्स काय आहेत या संदर्भातला उल्लेख हा आता कपिल सिब्बल करत आहेत। त्यामुळे आता जरी पुन्हा सादिक अली जजमेंटमध्ये काय होतं किंवा कॉन्स्टिट्यूशनली विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित असलेलं प्रकरण आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असलेलं प्रकरण या दोघांचा एकत्रित विचार निवडणूक आयोगाने करायचा असतो का वगैरे अशा मुद्द्यांवर जरी आता संविधानाच्या अनुषंगाने काही नवा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लावला तरी सुद्धा तो कॉन्स्टिट्यूशनल इंटरप्रिटेशननुसार रेट्रोस्पेक्टिव्हली अप्लाय होणार का हा एक मूळ मुद्दा आहे। म्हणून आमदार अपात्रता या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याशिवाय आता उद्धव ठाकरेंना पर्याय नाही आहे, कारण जरी त्यांनी सादिक अली या जजमेंटच्या ऐवजी दुसरी कुठली तरी नवी स्कीम शोधून काढली की ज्या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय करायचा आहे किंवा निवडणूक आयोगाने निर्णय कसा करायचा यासाठी काही नवी मार्गदर्शक तत्व प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती प्रॉस्पेक्टिव्हली अप्लाय होणार आहे, आजपासून उद्या अप्लाय होणार आहे, ती आजपासून पाठीमागे अप्लाय करता येणार नाही। त्यामुळे 2022 साली 2023 साली निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो त्यांना त्यावेळी उपलब्ध असलेल्या बेस्ट सुटेड कॉन्स्टिट्यूशनल फॉर्म्युलानुसार घेतला, नव्याने कुठला फॉर्म्युला निश्चित करायचा आहे तर आत्ता करावा लागेल। त्यामुळे सुद्धा आता हा कॉन्स्टिट्यूशनल बेंच नाही आहे, या बेंच समोर तो कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न नाही आहे। कॉन्स्टिट्यूशनल बेंचची स्थापना करावी अशी मागणी देखील उद्धव ठाकरे करत नाही आहेत किंवा कपिल सिब्बल करत नाही आहेत। त्यामुळे घटनात्मक प्रश्नांचा काही नवा अर्थ लावायचा आहे असा मुद्दा आता शिल्लक नाही आहे। जो अर्थ आत्तापर्यंत लागलेला आहे गेल्या 75 वर्षाच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाच्या, त्या अर्थाच्या आधारेच आता जो काही निर्णय करायचा आहे किंवा जो निर्णय झालेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे यावर सध्या चर्चा आणि खल युक्तिवाद सुरू आहे। आणि त्यामुळे कपिल सिब्बल म्हणतात की आमच्या पक्षाचं संविधान बघा, ज्या संविधानावर यांनी प्रश्न उपस्थित केले नव्हते त्यानुसार आम्ही निर्णय केला, त्याच संविधानाच्या आधारे तिकीट वाटप झालं, त्याच संविधानाच्या आधारे एकनाथ शिंदे गटनेते झाले आणि त्या संविधानाला जर निवडणूक आयोगाला ते योग्य वाटत नसेल किंवा त्यांच्या रेकॉर्डवर नसेल तर मग मात्र निवडणूक आयोगाने असं म्हणणं चुकीचं आहे। निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे तो कशा प्रकारे चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न आता कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात करतात। जवळपास गेल्या 1.5 तासापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल उद्धव ठाकरेंची बाजू मांडतात। यापूर्वी त्यांनी जवळपास अर्धा ते पाऊण तासासाठी ही बाजू मांडली होती। त्यामुळे आता हे प्रकरण असं दिसतंय की आता साधारणपणे उद्धव ठाकरेंच्या युक्तिवादाचा कालावधी आणि एकूण काळ हा संपून पुढे एकनाथ शिंदेंना, राज्यपालांना, निवडणूक आयोगाला, विधानसभा अध्यक्षांना त्यांची बाजू, त्यांचं म्हणणं मांडण्याचा वेळ दिला जाईल आणि त्यानंतर मग निकाल राखून ठेवला जाईल असं दिसतंय। आता हे फायनल आर्ग्युमेंट आहे, या फायनल आर्ग्युमेंटमध्ये नवा बेंच स्थापन करा, नवी कॉन्स्टिट्यूशनल बेंच स्थापन करा आणि नव्या घटनात्मक तरतुदीचा कुठला तरी आता नवा अर्थ लावायचा अशी मागणी ते करत नाहीयेत उद्धव ठाकरे। त्याचवेळी ते फक्त एवढंच म्हणतात की निवडणूक आयोगाचा निर्णय कशा पद्धतीने चुकीचा होता आणि तो चुकीचा का होता तर आमदार अपात्र होते आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा होता हे पटवून सांगण्याचा प्रयत्न सध्या उद्धव ठाकरेंकडून केला जातोय।
एक महत्वाची बाब याच्यामध्ये आहे की हा पक्ष आणि चिन्ह सुनावणीचा सगळा जो आत्ताचा मुद्दा आहे तो न्यायालयीन आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोग या सगळ्या पातळीवरती जरी तो महत्वाचा असला तरी सुद्धा तो भावनिक मुद्दा सुद्धा आतापर्यंत राहिलेला आहे आणि प्रत्यक्षात पाहता दुसऱ्यांदा निवडणूक विधानसभेची झालेली असली तरी सुद्धा रेट्रोस्पेक्टिव्हली याचे परिणाम वेगळ्या पद्धतीने आपण बघणार आहोत आणि प्रॉस्पेक्टिव्हली भविष्यामध्ये कसे परिणाम होतील हा याचा एक वेगळा मुद्दा आहे. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की गेली 3 वर्ष ही सुनावणी पुढे जाताना आपण सातत्याने बघत होतो, पण गेल्या काही दिवसामध्ये अचानक याला पुन्हा एकदा वेग आलाय. तर त्याच्यामागे काही कायदेशीर कारण आहेत का? नाही, निश्चितच आताच आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयामधली सुनावणी ही संपलेली आहे. आजची सुनावणी संपून सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की आपण उद्या यावर पुन्हा 2 वाजता सुनावणी घेऊ. याचा अर्थ जे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं होतं की आम्ही या संदर्भात आता अंतिम युक्तिवादाला सुरुवात करू, नेमका पक्ष आणि या निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता, राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता, या संदर्भातला फैसला करू असं म्हटलं. आणि त्या अनुषंगाने या आधीच्या सुनावणीमध्ये म्हणजे काल जरी काही होऊ शकलं नाही तरी त्या आधीच्या सुनावणीत अर्धा ते पाऊण तास युक्तिवाद कपिल सिब्बलांचा झाला. आज जवळपास 1.5 तास युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केला आणि त्यानंतर आता उद्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण ठेवलेलं आहे. त्यामुळे गेले 3-4 वर्षांपासून या प्रकरणावर निर्णय होत नव्हता असं म्हणत असलो तरी सुद्धा आता एक गोष्ट मान्य करावी लागते ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण निकालापर्यंत घेऊन जाताना दिसतंय. कारण उद्या पुन्हा या प्रकरणावर सुनावणी आहे. उद्या दुपारी 2 वाजल्यापासून पुन्हा शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, पक्ष कुणाचा, विधानसभा अध्यक्ष योग्य होते की अयोग्य होते, शिवसेना पक्ष घटना योग्य होती की अयोग्य होती, ती कुणाकडे होती, या संदर्भातला निर्णय होणार आहे. आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने उद्या पुन्हा युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. शक्यता आहे की कपिल सिब्बल यांना आतापर्यंत जितका वेळ मिळाला पुन्हा